नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा पासले. आपलं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण बघा 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये मॅथ्स आणि रिझनिंगची नवीन सिरीज घेऊन आलेलो आहोत. या सिरीजमध्ये आपण मिक्स टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत, जे आपल्याला पोलीस भरती, ग्रामसेवक, आरोग्य सेवक यासारख्या अनेक परीक्षांमध्ये जे मॅथ्स आणि रिझनिंग विचारलं जाणार आहे किंवा सरळ सेवेसाठी जे विचारलं जाणार आहे, त्याच्यामधले आपण जे क्वेश्चन आहेत ते डिस्कस करणार आहोत. इथे आपण स्टेप वाईज सॉल्व्ह करणार आहोत. तर आपण 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये ही सिरीज अवश्य पहा. चला ठीक आहे, आपण पहिला क्वेश्चन स्टार्ट करूयात. बघा, आपल्या समोर हा पहिला क्वेश्चन आहे. बघा, याच्यामध्ये काय म्हटलंय, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. सीडीपीओच्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम कोणतीही असू द्यात, एमपीएससी असू द्या किंवा अदर कोणतीही एक्झाम असू द्यात, मॅथ्स आणि रिझनिंग हा असा विषय आहे की त्यातले क्वेश्चन बऱ्याचशा एक्झाम मध्ये रिपीट होतात आणि ते दुसऱ्या एक्झाम मधून दुसऱ्या या एक्झाम मध्ये पण विचारले जातात. तर ठीक आहे, पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आपण. तर बघा, इथे आपल्याला एक पॅटर्न दिसतोय. सगळ्यांना बेसिक बाराखडी माहिती असते बघा. त, थ, द, थ आणि इथं काय येईल, कसं आहे, क्रिस क्रॉस होत आहे बघा. हे इथे काय, त नंतर त, थ, त्याच्यानंतर वरती बघा द येते, त्याच्यानंतर इथं काय येते, ध येते. तर बघा, आता इथं काय आलं पाहिजे, ध नंतर तर न आलं पाहिजे. आपण इकडे ह्या क्वेश्चन मार्कच्या जागी काय आलं पाहिजे, तर न आलं पाहिजे. ठीक आहे, याच्यावरून पण आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळतंय, पण तरी सुद्धा आपण आहे ना स्टेप वाईज सॉल्व्ह करतोय म्हणून मी सांगते. ठीक आहे, इथून इथे काय केलं, इथे पण क्रिस क्रॉस सिरीज आहे. 24 मधून त्यांनी -2 केलंय बघा, -2 केले इथं 22, परत -2 केलं, इथे काय दिलंय 20 दिलंय, परत मायनस केलंय, इथं काय दिलंय 18 दिलंय, आणि परत मायनस केलंय याच्यातून 18 मधून 2, तर इथं काय यायला पाहिजे, तर इथे यायला पाहिजे 16. तर बघा, असा ऑप्शन आपल्या इथे कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, सोपं होतं. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. अक्षर मालिकेचा हा क्वेश्चन आहे. तर आपण क्वेश्चन आधी वाचून घेऊयात. खालील अक्षर मालिकेमधील रिकाम्या जागी कोणत्या अक्षर समूहातील अक्षरे क्रमाने ठेवल्यास ती मालिका अखंडित राहील. म्हणजे आपल्याला आहे ना ही मालिका आहे ती कंप्लीट करायची. तर असे क्वेश्चन सोडवण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं बघा, हे क्वेश्चन आहे ना बऱ्याचशा एक्झाम, युपीएससी पासून त्या सगळ्याच एक्झाम मध्ये अशा टाइपचे क्वेश्चन विचारतात आणि एकदम सोपे क्वेश्चन असतात. बघा, काय करायचं, असं क्वेश्चन आपल्या समोर असलं ना, सरळ हे जेवढे इथे हे आहेत, बाराखडी असू द्या, अंक असू द्या, ते मोजून घ्यायचे किती आहे त्यांची संख्या. बघा, इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, म्हणजे टोटल इथे किती हे आहेत ते समजा अंक किंवा जे बाराखडीतले किंवा आपले अल्फाबेट्स म्हणा, किती अल्फाबेट्स आहेत, किती तिथे जागा आहेत, तर आहेत 16 आहेत. ठीक आहे, 16 लिहून घ्यायचं. तर यांची फोड करून घ्यायची. बघा, आता बघा, इथं 16 असेल तर काय करायचं, 4 × 16, 4 4 चे पार्ट होत आहेत. आता समजा इथं जर 18 असतं तर इथं कसं होतं बघा, 6 त्रिक 18, एक तर 6 मध्ये फोड करा किंवा 3 मध्ये फोड करा, असं त्याचा अर्थ होतो. आता आपल्याकडे काय आलंय, तर 4 4 × 16, तर 4 मध्ये 4 4 चे पार्ट करून घ्यायचे थोडक्यात. हे बघा, हे इथून इथपर्यंत. ठीक आहे, एकच मिनिट, आपण डायरेक्ट असे पार्टच पाडू म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. ठीक आहे, हे 4चा पार्ट पाडला, हा 4चा पार्ट पाडला, हा 4चा पार्ट पाडला. बघा, आता आपल्याला ना एक पॅटर्न लक्षात येतो. आपण असं डायरेक्ट बघितलं की आपल्याला लक्षात नाही येत की त्यात काय आपल्याला फील करायचं त्या ब्लँक जागेमध्ये. पण आता पार्ट पाडले तर तुम्हाला एक लक्षात येईल. आता बघा, इथं काय ए बी ए आणि शेवटच्या मध्ये पण काय ए बी ए म्हटलंय, म्हणजे थोडक्यात इथं काय असणार आहे, सेकंड नंबरला बी असणार आहे. इथं पण बी आहे, इथे पण बी आहे, म्हणजे या सिरीमध्ये ए नंतर काय येते, तर बी येते. तर ठीक आहे, आपण तिथे बी लिहून घेऊयात. बी नंतर ए आले का, हे बघा, इथं पण ए आले, इथे पण ए आले आणि इथं पण ए आले. आपण मगाशी म्हटल्यानंतर ए नंतर काय येते, तर बी आपण इथं फिल करून घेतलेलं आहे. ए बी ए बी ए, तिन्ही पार्ट मध्ये, चारही पार्ट मध्ये ए बी ए भेटले का, तर बघा, हा ए बी ए भेटले. पण बघा, इथं एक सिरीज कंप्लीट झाली, ए नंतर काय आहे, तर सी. आपण मग इथं इथं पण काय आहे, तर सी, म्हणजे दोन्ही ठिकाणी सी आहे, म्हणजे कन्फर्म आपली फोर्थ टर्म काय असणार आहे, तर ती असणार आहे सी. मग आपण तिथं सी लिहून घेऊयात. बघा कसा पॅटर्न होतोय,
ए बी ए सी ए बी ए सी ए बी ए सी ए बी ए सी. म्हणजे आपण ज्यावेळेस हे सॉल्व्ह करतो ना तेव्हा एकदा चेक पण करून घ्या, कधी कधी गडबड होऊ शकते. ठीक आहे, मग इथं काय आलंय, बी सी बी आणि सी असं ऑप्शन कुठे आहे बघा. तर ऑप्शन क्रमांक 3 आहे आपला, बी बी सी बी सी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बघा हा आकृत्यांचा क्वेश्चन आहे, SSC CGL मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर सोपे असतात बघा. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, इथं आता क्वेश्चन इनकम्प्लीट आहे, इथं काय करायचं आपल्याला, तर आरशातील प्रतिमा काढायची. आरशातील प्रतिमा, आपल्याला इथे आरशातील प्रतिमा काढायची आहे. एक मिनिट. ठीक आहे, आपल्याला इथे आरशातील प्रतिमा काढायची आहे. तर मग आपण कसं करणार, आरशातील एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण आरशातील प्रतिमा काढत असतो तर उजव्या बाजूच्या गोष्टी डाव्या बाजूला जातात आणि डाव्या बाजूच्या गोष्टी आहेत त्या उजव्या बाजूला येतात. मग आपण त्याप्रमाणे ना, जशी इथं डायग्राम दिली आहे तशी त्याची आपण उजवी आणि डावी बाजू चेंज करून घेऊयात. आता हे बघा, याची नाही, ही समजा ही उजवी बाजू, ही उजवी आहे आणि ही डावी, ही लेफ्ट साइड आहे, ही राईट साइड आहे. आता राईट साइड आहे ते आपण लेफ्ट साइडला काढून घेऊयात. बघा, हे एक्झाम मध्ये तुम्हाला खूप फास्ट करायचं असतं. हे तुम्हाला कसं होईल, फास्ट पण होईल, पण ज्यावेळेस तुमची जास्त प्रॅक्टिस होणार तेव्हा. तोपर्यंत आपण काय करूया, स्टेप वाईज जाऊयात. ठीक आहे, हे कोणतं आहे, हे उजव्या बाजूला आहे, ते आपण काय करतोय, डाव्या बाजूला काढून घेतोय. ठीक आहे, मग त्याच्यानंतर हे कसं होईल बघा. हे असं होईल, हे बघा, हे साईडचं टोक कुठे लेफ्ट साईडला होतं, ते आपल्या कुठे जाणार, तर राईट साईडला जाणार. मग हे आपण कसं काढून घेणार, तर असं काढून घेऊया. आणि हा हा इकडे बघा, पुढे आलेला भाग कुठे, तर राईट साईडला आहे, तो कुठे जाईल, तर तो जाईल लेफ्ट साईडला जाणार. ठीक आहे, हा गोल मध्ये काही चेंज होणार नाही आणि ह्या मधल्या चौकटीमध्ये पण काही चेंज होणार नाही. तर बघा, ही आपण अशी डायग्राम काढली, म्हणजे जे उजव्या बाजूला होतं ते आपण डाव्या बाजूला करून घेतलं आणि जे डाव्या बाजूला होतं ते उजव्या बाजूला करून घेतलं. आरशातली प्रतिमा काढताना हा रूल नेहमी लक्षात ठेवायचा, म्हणजे इंटर स्वाईप होतात, ह्या इंटरचेंज होतात, लेफ्ट साइड आणि राईट साइड ही आरशातल्या प्रतिमेमध्ये चेंज होत असते. तर हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर असा ऑप्शन आपल्याकडे कुठे दिसत आहे, तर बघा आपल्याला इथं ऑप्शन क्रमांक 1 दिसत आहे. सोपं आहे, फक्त लेफ्ट साइड आणि राईट साइड ही चेंज करून घ्यायची. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, आता हा फास्याचा क्वेश्चन आहे. फास्याच्या 2 अवस्था दिलेल्या आहेत, त्याच्यावरून तुम्हाला त्यांनी काय विचारलेलं आहे, तर 2च्या विरुद्ध अंगास कोणती संख्या असेल. आता 2च्या विरुद्ध अंगास कोणती संख्या असेल हे आपल्याला काढायचं आहे. ज्यावेळेस 2 फासे दिलेले असतात, बघा इथे आपल्याला 2 फासे दिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक कॉमन टर्म असते किंवा एक कॉमन अंक असतो. ह्या दोघांमध्ये काय आहे, तर एक साम्य असलेला अंक कोणता आहे, तर 3 आहे. बघा, ज्यावेळेस असा साम्य असलेला अंक असतो ना, तर आपण काय करायचं, एक तर क्लॉकवाईज डायरेक्शननी म्हणजे घड्याळाच्या दिशेने लिहून घ्यायचं किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने लिहून घ्यायचं. मी दोन्ही डायरेक्शननी तुम्हाला उत्तर काढून दाखवते. बघा, आपण काय करायचं, जी साम्य असलेली संख्या आहे ना ती अशी लिहून घ्यायची आणि ते आपण क्लॉकवाईज डायरेक्शननी आता लिहून घेऊयात. 3 नंतर काय येतंय 1 आणि हे 5. आपण हे कसं घेतोय, क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने आपण हे असं लिहून घेतोय. मग काय करायचं, जी साम्य असणारी दुसऱ्या फास्यामधली साम्य असणारी संख्या आहे ना ती त्याच्या खाली लिहून घ्यायची, पण ती पण कशी लिहायची आपल्याला, क्लॉकवाईज डायरेक्शननी म्हणजे घड्याळाच्या दिशेने लिहून घ्यायची. मग 3 नंतर काय आपण क्लॉकवाईज डायरेक्शन येणार, 3च्या खाली साम्य असलेली संख्या ही 3च्या खालीच घ्यायची, म्हणजे जी साम्य असलेली संख्या आहे ती त्याच्याच खाली घ्यायची. ठीक आहे, 3च्या खाली काय येईल, मग 3 येईल. क्लॉकवाईजने गेलो आपण घड्याळाच्या दिशेने तर काय येईल 4, त्यानंतर काय येईल 2. तर बघा आपल्याला याच्यामध्ये मिळालेलं आहे, बघा 5च्या विरुद्ध असणारी संख्या कोणती आहे, तर इथं आपल्याला उत्तर भेटलंय 2. पण बघा आपण हे कसं काढू शकतो, तर एक घड्याळाच्या दिशेने पण काढू शकतो आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने देखील काढू शकतो. आपण विरुद्ध दिशेने लिहून बघा, हे आपण इरेज करू. ठीक आहे, आता आपण काय करू,
विरुद्ध दिशेने काढून बघू उत्तर येते का बघू आपलं. ठीक आहे, हे आपण असं विरुद्ध दिशेने लिहिणार आहोत. आपण 3 लिहिणार, 5 लिहू, 1 लिहू. मग सेम फॉलो करायचं दुसऱ्या फाच्यासाठी पण आपण तसंच करायचं. इथं पण आपण काय करू की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने लिहू. त्याच्या खाली 3च्या खाली 3, विरुद्ध दिशेने लिहिताना काय येईल 2, मग नंतर येईल 4. बघा इथं पण आले का 5च्या विरुद्ध असणारी संख्या कोणती, विरुद्ध अंगाला असणारी संख्या कोणती, तर 2. तर आपण तुम्ही कोणत्या पण मेथडनी काढू शकता, एक तर अँटी क्लॉकवाईजनी पण घेऊ शकता किंवा क्लॉकवाईजनी पण घेऊ शकता. ठीक आहे, आपल्याला विचारलेलं उत्तर काय आलंय, 2च्या विरुद्ध अंगास कोणती संख्या असेल, तर उत्तर आहे 4. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, सोपा होता. बघा आकृतीत, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. बघा आपण बरेचसे आता क्वेश्चन, आपलं हे 3रं लेक्चर चालू आहे, आपण बरेचसे क्वेश्चन घेतलेले आहेत. आपण प्रत्येक लेक्चर मध्ये एकतरी डायग्रामचं क्वेश्चन टाकतो, त्याच्यामध्ये ट्रिक असतात. बघा मी म्हटल्याप्रमाणे ना, कसं आपण एक्झाम मध्ये आपल्याला एवढा टाइम नसतो, आपण मॅन्युअली जर एक एक आपण काउंट करत गेलो त्रिकोण तर खूप वेळ जाणार. असे क्वेश्चन सोपे असतात, फक्त त्याला ट्रिकची गरज असते. आपण लास्ट टाइम पण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला, हा थोडासा त्यातला ऍडव्हान्स टाइपचा क्वेश्चन आहे. बघा मी म्हटल्याप्रमाणे मागचं जर लेक्चर बघितलं असेल तर तुम्हाला ते माहित असेल की जेवढे व्हिजिबल दिसतात तुम्हाला त्रिकोण, त्याला नंबरिंग करून घ्यायची. आता बघा ह्या त्रिकोणामध्ये काय दिसतंय, 1 2 3, ह्याला लिहून घ्या. आता बघा ह्याच्यासाठी आपण आहे ना ऑलरेडी लिहून घेतलंय, म्हणजे हा एक त्रिकोण असणार आहे. त्याच्यानंतर बघा हा एक त्रिकोण असणार आहे, जो की ऑलरेडी आपण ह्याला नंबरिंग करून घेतले, ह्याच्यामध्ये हा काउंट होणारच आहे. त्यासाठी हा एक असणार आहे, मग ह्याला काय म्हणू आपण 2 3 आणि 4 अशी नंबरिंग करून घेऊयात. आणि काय करायचं तर यांची ऍडिशन करून घ्यायची. सोपं आहे. बघा बघा हे तर 2 एक्झाम मध्ये रिपीट झालेला क्वेश्चन आहे. डायग्रामचे सोपे हातचे मार्क असतात ते जाऊन नाही द्यायचे. मग यांची काय करायची, ऍडिशन करून घ्यायची. 1 2 3, मग परत काय करा, परत यांची ऍडिशन करून घ्या. 2 + 3 + 4. आता काही जण काय म्हणतील की मॅडम इथे तुम्ही 1 प्लस का केलं नाहीये, इथं 2 + 3 + 4 असं का घेतलंय. तर बघा आपण ज्यावेळेस हा ट्रायंगल काउंट करतोय ना, 1 + 2 + 3, तर त्याच्यामध्ये हे तर ट्रायंगल होतातच, प्लस हा पण ट्रायंगल काउंट होतोय. मग आपल्याकडून काय होईल, तो रिपीट होईल. म्हणजे आपला इथला ट्रायंगल आहे ना तो ऑलरेडी काउंट होतोय, म्हणून आपण इथं +1 ला घेत नाहीयेत. मग आपण यांची काय करून घेऊयात, तर ऍडिशन करून घेऊयात. बघा काय होतं, याचं 6 आणि त्याचं काय येते बघा 6 आणि याचं काय येते, 9 येते. तर बघा उत्तर काय येते 15. मोजून बघा, काउंट करून बघा, तुम्ही हाताने ट्रायंगल काउंट करून बघा, मॅन्युअली काउंट करून बघा, उत्तर 15 हेच येणार. तुमच्याकडे एक्झाम मध्ये एवढा ऍक्च्युअल वेळ नसतो की तुम्ही प्रत्येक ट्रायंगल मोजत बसणार, त्यामुळे ह्या छोट्या छोट्या ट्रिक आहेत त्या लक्षात ठेवायच्या. बघा ह्याचं उत्तर 15 ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा ब्लड रिलेशनचा क्वेश्चन आहे. याच्या आधी पण आपण ब्लड रिलेशनचे क्वेश्चन घेतलेले आहेत. सिरीज फॉलो करत चला, तुमची तेवढी प्रॅक्टिस होणार. म्हाडा 22 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. काय म्हटलंय, ए हा बी चा पती आहे. दिलेली माहिती ऍज इट इज लिहून घ्यायची. ए हा बी चा पती आहे. ठीक आहे, आपण काय करणार, ट्रायंगल आहे तो कशासाठी यूज करणार, तर यांच्यासाठी मेल साठी ट्रायंगल आपण यूज करणार आणि फिमेल साठी सर्कल यूज करणार आपण. म्हणजे याच्यावरून तुम्हाला डायरेक्ट लक्षात येणार. प्रत्येक वेळी तुम्ही असं ब्रॅकेट मध्ये लिहित बसणार का, पती पत्नी, ही स्त्री आहे हा पुरुष आहे, नाही. तर आपण काय करायचं, काहीतरी सांकेतिक गोष्टींचा वापर करायचा, म्हणजे आपल्याला ते सोपं पडतं. ठीक आहे, ए हा बी चा पती आहे, बी ही सी ची मुलगी आहे. म्हणजे बघा ही बी या सी ची मुलगी आहे. ठीक आहे, इथं आपण मुलगी असं लिहू. पण आता याच्यावरून ह्याचं जेंडर काय आहे ते समजलंय का, सी चं जेंडर काय आहे हे समजतंय का, तर नाही. आपण पुढचा क्वेश्चन वाचून बघूयात. सी हा डी चा पती आहे. सी हा डी चा पती आहे. डी चा पती आहे म्हणजे काय येतो, तो मेल येतोय. तर मेलला आपण काय करणार आहे, ट्रायंगल मध्ये लिहून घेणार आहे. आणि डी ही त्याचा पती आहे म्हणजे पत्नी असणार आहे. तर याचं काय असणार आहे, तर हे असणार आहे फिमेल असणार. त्यासाठी आपण गोल करून घेतला. आता त्यांनी विचारलं काय आहे बघा क्वेश्चन मध्ये, डी चे एशी काय नाते आहे. ठीक आहे, हे दोघं पती पत्नी आहेत, ही त्यांची मुलगी आहे. तर म्हणजे हा काय असणार आहे, ए हा जावई असणार आहे. पण ही डी काय म्हटले त्यांनी क्वेश्चन, म्हणजे
मध्ये डी चे ए शी काय नाते आहे, तर काय असणार आहे, तर ए ची ही डी असणार आहे ती सासू असणार आहे बघा. सासू हा त्यांचा कोण असणार आहे, जावई. ही मुलगी हा जावई आणि डी कोण असणार आहे, सासू असणार आहे. तर आपल्याला आपल्या उत्तरामध्ये सासू कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 4. हे लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस आहे ना असं डायग्राम काढतो ना खूप कन्फ्युजन होऊन जातं. त्यामुळे आपण मेल साठी नेहमी काय करणार, इथून पुढे गणित सोडवणार तेव्हा ट्रायंगल वापरणार आणि फिमेल साठी आपण असं गोल वापरणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत गेम हे एचसीपीआय आणि होप हे IQSI असे लिहिले असेल तर त्या भाषेत कम कसे लिहिले जाईल. यासारखा आपण यापूर्वी पण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे बघा. तर आपण तो सांकेतिक कोड काय आहे तो आपण डिकोड करायचा प्रयत्न करणार आहे. आधी आपण दिले तसं लिहून घेऊयात. गेम साठी काय दिलंय बघा, त्यांनी म्हटलंय, एक मिनिट थोडं खाली लिहूयात आपण. SCPI. आता बघा इथं आपल्या समोर आहे ना, आपण आपण काय म्हणलेलं अल्फाबेट्स लिहून घेतलेले आहे. तर आपण त्याच्यावरून हे करून घेऊयात की कसं काय आहे याचा कोड. ते जी नंतर एच, जी नंतर बघा जी मध्ये 1 ऍड करा तुम्ही. जी मध्ये 1 ऍड केलं तर काय येते, तर एच येते लगेच. जी नंतर आपण इथं काय ऍड केलं, 1 ऍड केलं तर काय येते, एच येते. ए नंतर सी, ए नंतर सी केव्हा येते, 1 2 म्हणजे 2 नंबरनी नंतर काय येते, तर सी येते. याच्यामध्ये काय होते, 2. म्हणजे बघा इथं एक पॅटर्न फॉलो होतोय का, तर पॅटर्न फॉलो होतोय इथं. तर 1 ह्याच्यामध्ये 1 ऍड होते, याच्यामध्ये 2 ऍड होते. तर नेक्स्ट याच्यामध्ये काय झालं पाहिजे, तर 3 ऍड झालं पाहिजे. तर चेक करून बघूयात. एम नंतर 3 ऍड करून बघा. एम एन ओ पी, एम एन ओ पी म्हणजे इथं काय होतंय, 3 ऍड होतंय. इथं पण बघा एम एन ओ पी म्हणजे थर्ड नंबरला काय येते आणि इथे काय होणार, 4 ऍड होणार. म्हणजे ई नंतर 4 4 जागांनी पुढची येणारी संख्या कोणती असली पाहिजे, सॉरी अल्फाबेट कोणतं असलं पाहिजे, तर आय असलं पाहिजे. बघा ई नंतर बघा ई कुठे गेलं आपलं, हा ई एफ जी एच आय आणि बघा इथं आय. हे किती वेळा आलं, 1 2 3 4 म्हणजे इथं काय होतंय, 4 ची ऍडिशन होत आहे. तर म्हणजे इथं काय होतंय बघा, आपल्याला इथे कोड एक डिकोड झालेला आहे. तर प्रत्येक अल्फाबेट नंतर बघा पहिल्या स्टेप मध्ये काय होते, +1 ऍड होते, दुसऱ्या स्टेप मध्ये +2 ऍड होते, तिसऱ्या स्टेप मध्ये काय होते, +3 ऍड होते आणि चौथ्या मध्ये काय होते, तर +4 ऍड होते. म्हणजे नेक्स्ट मध्ये पण असंच काहीतरी झालं पाहिजे. आपण लिहून बघूयात. ठीक आहे. होप साठी काय, तर IQS आय. एच नंतर लगेच काय आलं पाहिजे, +1 साठी आय आलं पाहिजे. ठीक आहे. +2 साठी काय आलं पाहिजे, ओ नंतर +2 करा. ओ नंतर बघा +2 करा, आर ओ कुठे गेलं, हा ओ नंतर +2 करा, पी क्यू. परत बघा पी नंतर तुम्ही 3 ऍड करा तर काय येईल, यस येईल. आणि आपण मगाशीच केलेलं आहे, ई मध्ये +4 ऍड करा काय येईल, तर आय येईल. बघा हे समजलंय का, सोपं आहे. दोन्ही याच्यामध्ये पण त्यांनी दाखवलं की याचा कोड कसा आहे, तो डिकोड पण झालेला आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं, त्यांनी जे दिलेलं आहे, आता ही भाषा आपल्याला म्हणजे थोडक्यात कोड डिकोड झालेला आहे. तर त्यांनी ह्या भाषेमध्ये कम कसे लिहिले जाईल असं विचारलेलं आहे. आपल्याला सेम तसंच करायचंय. मग आता कम, ठीक आहे. पहिल्या स्टेप मध्ये काय होणार, +1 ऍड होणार, दुसऱ्या स्टेप मध्ये +2, तिसऱ्या स्टेप मध्ये +3 आणि चौथ्या मध्ये +4. तर सी नंतर काय येईल बघा, तर इथं काय आलं पाहिजे, डी आलं पाहिजे. ठीक आहे. डी आलं, हे पहिले 2 ऑप्शन ऑटोमॅटिकच एलिमिनेट होतात. म्हणजे खाली कोणतं राहतंय, तर 2च राहत आहेत. 3 आणि 4 ऑप्शन राहतात. तरी पण आपण सॉल्व्ह करून बघूयात. ओ नंतर 2 +2, आता इथं आपण सॉल्व्ह केलेला आहे बघा ऑलरेडी, आपण इथूनच घेऊ शकतो. तरी पण आपण करून बघूयात. ओ नंतर 2 जागा, ओ नंतर काय, पी आणि क्यू. दुसऱ्या नंबरला काय येते, तर क्यू येते.
एम साठी पण इथं ऑलरेडी दिलंय बघा पी, आणि ई साठी पण इथं आपण सॉल्व्ह केलेलं आहे. तर काय आहे, तर इथं आय येते. म्हणजे इथं काय आलंय, त्याच्यासाठी आपल्याला कोड काय आलेला आहे, तर आलेला आहे DQPI. आपल्या इथं ऑप्शन मध्ये कुठं आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 DQPI. सोपं होतं. नेक्स्ट घेऊयात. बघा हा आदला बदलीचा क्वेश्चन आहे, आपण याच्या आधी पण सॉल्व्ह केलेला आहे ते क्वेश्चन. जर प्लस म्हणजे मायनस असेल, जर मायनस म्हणजे भागिले असेल, किंवा गुणुले म्हणजे प्लस असेल आणि भागिले म्हणजे गुणुले असेल, तर खालील समीकरणाचे मूल्य काय काय येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. ITI 2022 चा क्वेश्चन आहे. ठीक आहे, जसं समीकरण दिले आपण तसं आधी लिहून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण आदला बदली करून घेऊयात. बघा मी इथं समीकरण लिहून घेते. ठीक आहे, हे असं समीकरण त्यांनी दिलेलं आहे. ते आपल्याला आपण काय करायचं, यांची आता अदला बदल करून घ्यायची. बघा 6 गुणुलेच्या ऐवजी काय लिहायला सांगितलंय, गुणुले म्हणजे काय, तर प्लस. ठीक आहे, परत मग त्यांनी प्लसच्या ऐवजी काय म्हटले बघा, तर मायनस म्हटलेलं आहे. तर 2 ऍज इट इज लिहू, आणि भागिले म्हणजे काय, तर गुणुले असं दिलेलं आहे. ठीक आहे, परत त्यांनी मग काय म्हटले बघा पुढच्या याच्यामध्ये, तर मायनस म्हणजे भागिले असणार. तर इथं मायनस आहे, तर आपण हे काय करणार, भागिलेला आपण असं लिहूयात. ठीक आहे, आणि 10 प्लसला काय म्हटलंय त्यांनी, तर प्लसला म्हटलेलं आहे मायनस. एकदम व्यवस्थित न चुकता आहे ना, प्रश्नांच्या आधी व्यवस्थित चिन्हांच्या आधी व्यवस्थित अदला बदल करून घ्यायची. जर या स्टेप मध्ये तुम्ही चुकलात तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचणार नाही. ठीक आहे, बघा त्यांनी म्हटल्याप्रमाणे आपण सॉल्व्ह करून घेऊयात. आपल्याला या अशा क्वेश्चन मध्ये सोडवायला काय बॉडमॉसचा जो बेसिक जो नियम आहे तो सगळ्यांना माहिती असला पाहिजे. ठीक आहे, आधी आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊयात. काय असणार आहे, 10 अधिक 6 16 वजा आपण काय करतोय 4 2 8, आणि यांना भागिले काय, 10तून 8 गेलं काय राहतंय, तर 2 राहतंय. ठीक आहे, तर 16तून 8 गेलं काय राहतंय 8, आणि खाली भागिलेला 2. तर उत्तर काय येते बघा, 2 8, म्हणजे 4 ह्या समीकरणाचं उत्तर येते. तर आपल्या ऑप्शन मध्ये 4 कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये 4 आहे. सोपं आहे बघा, फक्त चिन्हांची व्यवस्थित अदलाबदल करायची, तिथे गडबड नाही करायची. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. खालील पर्यायामधून दिलेल्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी, ठीक आहे हा क्वेश्चन थोडासा चुकलेला, आपण नेक्स्ट टाइम घेऊयात. दिलेल्या आकृतीत x ची किंमत किती असं त्यांनी विचारलेलं आहे. PSI मुख्य 2014 चा क्वेश्चन आहे. बघा असं काही जण म्हणतील की बाबा हे क्वेश्चन तर तुम्ही PSI वगैरे, आपण सरळ सेवेच्या चॅनल वरती बघतोय, तुम्ही PSI चे वगैरे क्वेश्चन घेताय MPSC चे, तर तुम्ही बरेचसे जे मागच्या वर्षाचे क्वेश्चन बघितले ना, तर अशाच टाइप मध्ये फक्त चिन्ह बदलतात, अंक बदलतात, संख्या बदलतात, अशाच टाइपचे क्वेश्चन आहेत ना, रिपीट होतात. जास्त तुम्ही अशा क्वेश्चनची जर प्रॅक्टिस करणार ना, तर तुम्हाला ते क्वेश्चन ऑटोमॅटिक सोपे जाणार आहेत. त्यामुळे आपण सगळ्याच प्रकारचे क्वेश्चन इथं सॉल्व्ह करून घेत आहोत. ठीक आहे, तर एक्सच्या जागी काय येईल असं त्यांनी विचारले, तर आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये पॅटर्न शोधायचं, याच्यामध्ये काय सिमिलर आहे, काय सिमिलरिटी आहेत, याच्यामध्ये साम्य काय आहे हे शोधून काढायचं आहे. बघा आता आपल्याला माहित नाही तर एक्सच्या जागी काय येईल. तिथे इथं काय तर तुम्हाला दिसतंय का बघा, आता 15 त्रिक केलं तर काय येईल, यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करा बघा. 15 त्रिक केलं तर काय येईल, 45. सगळ्यांना बेसिक पाडे माहिती असतात, माहिती असलेच पाहिजे 20 पर्यंत. 15 त्रिक केलं तर काय येते, 45 येते. आता 20 चोक काय केलं तर काय येते, 80 येते बघा. 35 आता ठीक आहे, 35चा पाडा माहिती असणं अपेक्षित नाहीये, पण करून बघा मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला काय येईल, तर 245 हेच येणार. तर त्यांची मल्टिप्लिकेशन करा, गुणाकार करा. 30 सख म्हणजे सायत्रिक 18, 0 ला 0 म्हणजे 180, हे 180 आहे बघा. तर 180 येते, म्हणजे काय होतं, ह्या दोन्ही संख्यांमध्ये मल्टिप्लिकेशन होते. म्हणजे इथं पण काय झालं पाहिजे, कोड काय इथं, की ह्या संख्येशी बघा, इथं जी संख्या असणार आहे याची आणि याची बेरीज केली, गुणाकार केला, तर उत्तर काय आलं पाहिजे, 30 आलं पाहिजे. आता 6 किती गुणल्यावरती 30 येईल बघा, 6 पंचे 30, म्हणजे 5 गुणलं बघा, 6 पंचे केलं की काय येते, 30 येते. ठीक आहे, आता इथं पण
बघा 35 कधी येईल, 7 ला किती गुणल्यानंतर 35 येईल, तर 5 ने गुणल्यानंतर काय येते, 35 येते. इथं पण सेमच. अशी कोणती संख्या ज्या 4 ने गुणल्यावरती काय येते, तर उत्तर येणार आहे 20 हे येते. तर 4 पंचे 20. इथं पण 3 ला कितीनी 5 ने गुणल्यावरती काय येते, तर 15. म्हणजे ही कॉमन संख्या कुठली असणार आहे, या सगळ्यांमध्ये कॉमन येणारी संख्या कोणती असणार आहे, तर 5 ही संख्या सगळ्यांमध्ये कॉमन येते. म्हणजे x च्या जागी काय येणार आहे, तर आपल्या इथे येणार आहे 5 येणार आहे. तर आपल्या ऑप्शन मध्ये 5 कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 2. एकदम व्यवस्थित ज्यांचं बघा ऑब्झर्वेशन स्किल चांगलं असतं ना, त्यांना बघता क्षणी असे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. तुम्हाला देखील सॉल्व्ह होतील. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्ही लवकर क्वेश्चन सॉल्व्ह करणार. ठीक आहे. पहिलं याचा ऑप्शन काय, ते ऑप्शन क्रमांक 2, 5 हे उत्तर येतं. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. घड्याळाचा क्वेश्चन आहे बघा. आपण प्रत्येक लेक्चर मध्ये वेगवेगळ्या टाईपचा घड्याळाचा क्वेश्चन आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. आपण हे पहिल्या लेक्चर मध्ये अशा टाईपचं क्वेश्चन घेतलेलं बघा. आता आपण परत याचा प्रॅक्टिस म्हणून असं तशाच टाईपचं एक क्वेश्चन घेत आहोत. दुपारी 2:25 घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन होतो. आता ह्या 2 तास काटा आणि मिनिट काटामध्ये किती अंशाचा कोन होतो हे त्यांनी विचारलेलं आहे. तर आपण दिलेली माहिती काढून घेऊया, लिहून घेऊयात. दुपारी 2:25 हा काय तास काटा, त्याला काय लिहिणार आपण एच, आणि याला मिनिट काटा, त्याला काय लिहिणार मिनिट. आपल्याकडे तास आणि मिनिट दोन्ही आहेत. आपल्याला बघा मी मागच्या लेक्चर मध्ये सांगितलेला फॉर्म्युला तो सगळ्यांनी नोट करून घ्या, लक्षात ठेवा. 11/2 m - 30 h हा असा फॉर्म्युला आहे. हा सगळ्यांनी लक्षात ठेवा. ज्यावेळेस असा कोणाचा क्वेश्चन विचारणार त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला खूप फायद्याचा ठरणार आहे. तुम्ही डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे. आपल्याकडे मिनिट आहे, हो आहे, तर त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करून घ्या. इथं आपल्याकडे तास पण आहे, तर किती आहे, तर 2. याच्या जागी 2 लिहून घ्या. फक्त सॉल्व्ह करायचंय बघा, काही सुद्धा नाही याच्यामध्ये. त्याला 2 ने भाग घाला, काय येते बघा. बघा 12.5 असं येईल. तर 60. आता यांची मल्टिप्लिकेशन करून घ्या. ठीक आहे. तर 137 असं येते. 137.5 असं येते बघा. तर त्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, तर -60 करायचंय. म्हणजे आपलं उत्तर डायरेक्ट येणार. म्हणजे तुम्ही 137 मधून 5 मधून काय करायचंय, तर तुम्हाला करायचंय 60 मायनस करायचंय. ठीक आहे. तर आपल्या इथं काय येते बघा. हे तुम्ही 137.5 मधून 60 जर घालवले ना, तर आपलं उत्तर काय येते, तर उत्तर येते आपलं 77 एकच मिनिट 77.5 हे आपलं उत्तर येते. याची तुम्ही वजाबाकी करून बघा काय येते, तर 77.5 हे आपलं उत्तर येते. तर आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 77.5 डिग्री अंशाचा कोन येतोय. म्हणजे हे आपल्याला काय इथं महत्वाचं आहे, तर महत्वाचं लक्षात ठेवायची गोष्ट काय आहे, तर हा फॉर्म्युला हा तुम्ही नोट करून ठेवा. जेव्हा जेव्हा अशा टाईपचा क्वेश्चन येणार त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युलेचा वापर करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा काय काम आणि वेळेचा क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन बघताना त्यावेळेस तुम्हाला तो ओळखता पण आला पाहिजे की कोणत्या टाईपचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. जशी जशी आपण प्रॅक्टिस करणार तशी तशी तुम्हाला ते लक्षात येईल. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील असं त्यांनी विचारलेलं आहे. गट ब पूर्व परीक्षा 2020 चा हा क्वेश्चन आहे बघा. तर आपण बघा मागच्या क्वेश्चन मध्ये पण जसं म्हटलं होतं तसं आपण काय करणार आहे, तर मजुरांसाठी आपण काय वापरणार आहे, तर यम असं वापरणार आहे. यम असं वापरू, M1. ठीक आहे. 5
5 मजुरांना दिवस, दिवसासाठी काय आपण डे, D1 असं वापरू, किती 12 दिवस लागतील. तर दुसऱ्या पार्ट मध्ये त्यांनी विचारलेलं काय आहे, तेच काम करण्यास, सेम काम आहे तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील. आता त्यांनी मजूर दिलेले आहेत बघा दुसऱ्या पार्ट मध्ये, M2 म्हणजे दुसऱ्या पार्ट मध्ये काय म्हटलेलं आहे, तर 15 मजुरांना किती दिवस लागतील, म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे तिथं D2 काढायचे, किती दिवस लागतील. तर ठीक आहे, आपण इथे लिहून घेऊयात, व्हॅल्यू पुट करून घेऊयात. आपण इथं बरोबरचं चिन्ह का वापरते, तर बरोबरचं चिन्ह याच्याकरता वापरते की काम हे सेम आहे, म्हणजे इथं किती मजूर असू द्या, किती दिवस लागतात, किती असू द्या, पण काम हे सेम आहे, म्हणून आपण काय करतोय, बरोबरचं चिन्ह वापरतोय. ठीक आहे. आता बघा एम त्यांनी दिलेला आहे M1, व्हॅल्यू पुट करून द्यायची. D2 किती आहे, 12 आहे. बघा M2 काय, तर 15 आहे, आपल्याला काढायचं आहे D2 काढायचे. ठीक आहे, आपण इकडे ह्याला शिफ्ट करून घेऊयात 15ला, इकडे गुणाकार मध्ये, इकडे भागाकार मध्ये येईल. आपल्याला काढायचं काय आहे D2. बघा 5 ने भाग जातोय, 5 1 5, 5 3 15, परत 3 ने जातोय 12ला भाग, 3 1 3, 3 चौक 12, काय राहतंय खाली, तर 4. म्हणजे D2 आपलं काय आलं पाहिजे, काय आलेलं आहे 4. म्हणजे काय उत्तर येते त्याचं, तर 15 मजुरांना किती दिवस लागतील तेच काम करायला, तर 4 दिवस लागतील. तर उत्तर काय येतं आपलं 4, ऑप्शन क्रमांक काय 2. सोपं आहे, फक्त दिलेल्या क्वेश्चन मध्ये माहितीची योग्य मांडणी करता आली पाहिजे आणि तो जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू तुम्हाला पुट करता आली पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एका थैलीत 1 रुपया 50 पैसे 25 पैसे यांची 5 6 6 8 या प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत 420 असेल तर 50 पैशांची किती नाणी आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. गट ब पूर्व परीक्षा 2020 चा हा क्वेश्चन आहे. दिलेली नेहमीप्रमाणे जे दिलेली माहिती आहे त्यांची मांडणी करून घ्यायची. बघा काय म्हटलंय त्यांनी, एका थैलीमध्ये 1 रुपया 1 मिनिट ठीक आहे. 1 रुपया कुठपर्यंत आलेलो आपण, 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैसे. ठीक आहे, तर यांची नाण्यांचं प्रमाण काय दिलेलं आहे बघा, काय रेशो मध्ये दिलेली आहेत, तर 5 6 6 8 असं या प्रमाणामध्ये त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, आपण मग नेक्स्ट काय करून घेणार आहे, तर नेक्स्ट आपण असं लिहून घेऊयात की 1 रुपयाची किती नाणी, 50 पैशांची किती नाणी आणि 25 पैशांची किती नाणी, हे आपण असं लिहून घेणार आहे. तर त्यासाठी आपण काय करूयात, तर नाण्यांचे हा रेशो मध्ये दिलेला आपण एक्सच्या स्वरूपामध्ये लिहून घेऊयात. 1 रुपयाची 5 एक्स हे रेशो आहेत, ऍक्च्युअल नाणी नाही आहेत, त्याच्यामुळे आपण काय करणार, एक्सच्या प्रमाणात लिहून घेऊयात. 1 रुपयाची 5 एक्स नाणी आपण हे करून घेऊयात, मांडून घेऊयात, कारण आपल्याला नाही माहित की 1 रुपयाची किती नाणी आहेत. ठीक आहे, 50 पैशांची 6 एक्स नाणी आणि 25 पैशांची किती, तर आहेत 8 एक्स नाणी. समजा एवढी सगळी नाणी आपण ही घेतली, म्हणजे प्रमाणामध्ये घेतली, 5 एक्स 6 एक्स आणि 8 एक्स. आपला ऍक्च्युअल किती आहेत ते माहित नाही, त्यामुळे आपण काय केलं, एक्स मध्ये मांडली आहे. तर त्यांची एकूण किंमत किती म्हटलेली आहे त्यांनी, तर 420 अशी त्यांनी किंमत म्हटलेली आहे. म्हणजे यांची जर आपण ऍडिशन केली ना, तर समजा 5 एक्स 6 एक्स आणि 8 एक्स अशी ऍडिशन केली ना आपण, तर ती किती येते त्यांनी म्हटलेलं, तर 420 ही अशी ऍडिशन येते. ठीक आहे, इथपर्यंत सगळं समजलं सगळ्यांना.
पण आता आपण ऍक्च्युली असं लिहू शकतो का, तर नाही लिहू शकत, आपल्याला नाही एक्स ची व्हॅल्यू माहिती, त्यामुळे आपण हे असं नाही लिहिणार. बघा आपण आता काय करणार आहे, यांची ऍडिशन करायची आपल्याला. तर काय, आपण याच्या प्रमाणामध्ये आपण जी नाणी घेतलेली आहेत, ओके, बघा आपण ऍडिशन कशी करणार आहे यांची. तर बघा इथे व्यवस्थित लक्ष द्या. 1 रुपया, 1 रुपयासाठी आपण 1 लिहू शकतो. ठीक आहे, 1 रुपयाची आपण किती प्रमाण, किती कशी नाणी घेतलेली आहे, तर 5x नाणी घेतलेली आहे. किती, 5x नाणी घेतलेली आहे. प्लस बघा 50 पैसेला आपण, 50 पैसे म्हणजे किती, 1 रुपयाचा हाफ. 1 रुपयाचा हाफ काय असू शकतो, तर 0.50. म्हणजे 0.50 ची आपण किती नाणी मांडलेली आहे, तर 6x नाणी. ठीक आहे, परत त्यांची ऍडिशन. आणि आता बघा 25 पैसे, 25 पैशांना आपण कसं लिहू शकतो, तर 0.25 लिहू शकतो. त्यांची मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, आपण हे जरा खाली लिहूयात का, म्हणजे आपल्याला हे समीकरण इथं मोठं आहे तिथे बसणार नाही. थोडस लहान अक्षरात लिहिते बघा मी, आपल्याला थोडीशी जागेची कमी आहे इथे. .25 गुणुले आपण किती घेतलेली आहेत, 25 पैशाची नाणी, तर 8x नाणी. ठीक आहे, आणि यांची बेरीज किती म्हटलेलं आहे त्यांनी, तर म्हटलेलं आहे 420 रुपये असणार आहे. तर हे 420 रुपये आपण इथे असं लिहून घेऊयात, आणि वरील जे काही लिहिलेलं आपण ते इरेज करून घेऊया. बघा आता फक्त मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आपल्याला. तर बघा याची मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, तर 5x ला 5x असं येणार आहे. तर आपण ह्याची मल्टिप्लिकेशन करून घ्या. तर बघा काय ते तोंडी पण तुम्हाला ह्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. बघा सोपं आहे एकदम. बघा ह्याचं काय येईल, 6च्या हाफ मध्ये काय येईल, तर 3x येईल. ह्याचं काय येईल, तर 2x येईल. 420. बघा तुम्ही हे करून बघा, मल्टिप्लिकेशन करून बघा. ज्यांना डाऊट असेल त्यांनी याचं मल्टिप्लिकेशन करून बघा. हे तुम्हाला हे असंच येणार आहे. ठीक आहे, यांची ऍडिशन करा, काय येते बघा. तर बघा इथं काय येते, तर 10x, म्हणजे इथं काय येणार आहे, तर येते आपल्याकडे 10x असं येते. तर मग आपल्याला काय करायची, x ची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. त्यासाठी काय करणार आपण, 420 भागिले 10. तर उत्तर x ची व्हॅल्यू काय येते, तर 42 येते. बघा आपण मागे आपण कशा एक्सच्या स्वरूपात नाणी मांडलेली, पण आपल्याला सगळ्याच नाण्यांची किमती काढायची का, तर नाही काढायची. त्यांनी विचारलं काय क्वेश्चन मध्ये, तेवढंच काढायचं. येतं तर सगळं, मग सगळंच काढत बसायचं का, तर नाही काढत बसायचं, कारण आपल्याला एक्झाम मध्ये तेवढा टाइम नसतो. त्यांनी विचारलं काय, तर 50 पैशांची किती नाणी आहेत. 50 पैशांसाठी आपण किती मांडलेलं बघा इथं, 50 पैशांसाठी किती मांडलेलं, तर 6x. ठीक आहे, 50 पैसे इज इक्वल टू काय म्हटलेलं आपण, 6x. x ची किंमत आहे आपल्याकडे, पुट करून घ्या. ठीक आहे, तुम्ही हे करून बघा, मल्टिप्लिकेशन करून बघा, म्हणजे आपलं उत्तर काय येते बघा, तर येते 252 हे उत्तर येते. म्हणजे किती आहेत, तर 50 पैशांची किती नाणी आहेत, तर 252 नाणी आहेत. ठीक आहे, म्हणजे आपलं ऑप्शन काय येते, ऑप्शन क्रमांक 3 252. सोपं होतं, एक्स मानायचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, असं कॅल्क्युलेशन आहे थोडस, पण ते सोपं आहे. तुम्हाला एकदा ते प्रॅक्टिस झाली की त्या गोष्टी जमून जाणार. ठीक आहे, नेक्स्ट सोडवा योग्य पर्याय लिहा. ठीक आहे, 2011 STI मुख्यचा क्वेश्चन आहे. बघा हे असं काहीतरी पॉइंट मध्ये, क्यूब मध्ये, स्क्वेअर मध्ये बघितलं की पोरांना टेन्शन यायला लागतं, पण ते एकदम सोपं असतं आपल्याला. बघा इथं तर पूर्ण सोडवायची पण गरज नाहीये, तरी पण आपण आहे ना बघूयात ते काय म्हटलंय. बघा इथं थोडंच आहे ना, इथं तर हे क्यूब आहे, क्यूब आहे, स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे. हा म्हणजे इथे खाली आहे, म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन मध्ये नाहीये, ते थोडस पीपीटी बनवताना थोडस ते खाली आलेलं आहे. ठीक आहे, मी तरी इकडे लिहून घेते, तुम्हाला समजून, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल.
क्यूब आहे तो प्लस 0.6 क्यूब, स्क्वेअर मायनस 0.3 प्लस 0.6 स्क्वेअर. ठीक आहे, हे असं काहीतरी इथं दिसतंय बघा. तुम्हाला काही जणांना बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली असेल, इथे एक फॉर्म्युला टाइप दिसतंय का काहीतरी, ए क्यूब प्लस बी क्यूब असं काहीतरी दिसतंय का? ठीक आहे, असं सेम दिसतंय बघा, ए क्यूब प्लस बी क्यूब असं दिसतंय. तर ठीक आहे, आपण आहे ना ए आपण 0.5 ला ए मानूया आणि बी मानूया 0.6 ला मानूया. ठीक आहे, तर बघा आपण हे याचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊयात. नेक्स्ट स्टेपला आपण आहे तसं लिहून घेणार. खाली बघा आता आपल्याला इथं सोडवायचं आहे. ठीक आहे, आपण 0.3 ला बघा असं लिहू शकतो का आपण 0.5 मल्टिप्लाय बाय म्हणजे गुणुले 0.6. बघा 0.5 इंटू 0.6 करून बघा तुमचं 0.3 हे उत्तर येईल. प्लस 0.6 स्क्वेअर. बघा आता आहे ना ह्या फॉर्म्युला, तुम्हाला ह्या फॉर्म्युलेचं सिम्प्लिफिकेशन बघा. आता हे सिम्प्लिफिकेशन लिहून घ्या. तर कसं येतं ह्या फॉर्म्युलेचं सिम्प्लिफिकेशन कसं आहे, तर ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस, हा हे प्लस आहे, प्लस बी स्क्वेअर असं सिम्प्लिफिकेशन येते बघा. तर मग इथे पण सेम तशीच व्हॅल्यू आली आहे का बघा, ए स्क्वेअर ए बी प्लस बी स्क्वेअर असं येते. मग आपण वरचा फॉर्म्युलाचं पण सिम्प्लिफिकेशन करून घेऊया ना, तसंच लिहूयात आपण. ठीक आहे, हे ए क्यूब प्लस बी क्यूब आहे, त्याचं सिम्प्लिफिकेशन कसं येईल आपल्याकडे, तर एकच मिनिट. बघा किती गडबड होते आपल्याकडून आहे ना. आता आपण हे सॉल्व्ह करतो तर आपल्या डोक्यामध्ये गोष्ट काय राहिली हेच, पण ऍक्च्युअली हा फॉर्म्युला हाफ आहे. म्हणजे मी पण सॉल्व्ह करत होते तर माझ्या डोक्यामध्ये सॉल्व्ह करताना ना एक्झाम मध्ये होतं, म्हणजे आपले खालचं बघतो तर आपल्याला तेवढंच लक्षात येतं, पण आपल्याला फॉर्म्युला पूर्ण झालेला आहे का तो, तर नाही. हा फॉर्म्युला कसा आहे, तर बघा मित्रांनो काय आहे ते, ए प्लस बी, खालीच लिहिते मी तुम्हाला म्हणजे ते लक्षात येईल. हे पट करून लक्षात आलं पाहिजे तुम्हाला सॉल्व्ह करताना, नाहीतर मग एक्झाम मध्ये ऍक्च्युअल गडबड होते. आणि होतं ते तसं, कारण आपल्याला खाली फॉर्म्युला सेम दिसत आहे तर आपल्या डोक्यामध्ये तेच राहतं की तेवढाच फॉर्म्युला, पण तसं नाही येते. ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर हा पूर्ण फॉर्म्युला आहे बघा. म्हणजे आपण हे सिम्प्लिफिकेशन करताना कसं येणार, ए प्लस बी आपण ए काय मांडलेलं आहे बघा 0.5 आणि बी ला काय मांडलेलं 0.6 असं मांडलेलं, म्हणजे ए प्लस बी काय येणार 0.6. आपण हे ए प्लस बी लिहून घेऊयात. मग मल्टिप्लिकेशनला काय येणार या फॉर्म्युलानुसार सिम्प्लिफाय करून घेऊयात. ए काय आपलं तर 0.5 चा स्क्वेअर, 0.5 चा स्क्वेअर मायनस ए बी म्हणजे 0.5 इंटू 0.6 प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे 0.6 चा स्क्वेअर हे असं येणार आहे. तर आता खाली काय करायचं आहे तसं आहेची स्टेप आपण लिहून घेणार. 0.5 5 चा स्क्वेअर, हा 0.5 चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 0.6 प्लस 0.6 चा स्क्वेअर. ठीक आहे, आता बघा तिथे इथं तुम्ही नीट ऑब्झर्वेशन करा, खाली जे आपण खालचं जे आहे समीकरण आणि वरचं समीकरण सेम आहे का, तर हो आहे. म्हणजे आपण काय होणार ह्याला, ह्या समीकरणाला हे समीकरण कट होणार. ठीक आहे, ऍज इट इज आहे बघा, सगळं साइन साईज सर्व सेम आहे, तर हे काय होणार तर डायरेक्ट कट होणार. मग आपल्याकडे बाकी काय उरतंय बघा 0.5 अधिक 0.6
6. ठीक आहे, यांचे ऍडिशन करा बघा काय येते 0.5 अधिक 0.6 काय येते 1.1 हे उत्तर येत आहे. म्हणजे हे समीकरणाचं उत्तर काय येते 1.1. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे तर ऑप्शन क्रमांक 3. बघा याच्यामध्ये तुम्हाला माहिती असणं काय गरजेचं होतं तर ए क्यूब प्लस बी क्यूब हा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं होतं. तुम्हाला हे गरज होती का सोडवत बसायची हे सगळं? नाही, सोडवायची गरज नव्हती. तुम्हाला त्या फॉर्म्युलेच्या फॉर्म मध्ये त्या उत्तराला आणायचं होतं, त्या समीकरणाला आणायचं होतं. ते डायरेक्ट कट होत होतं, डायरेक्ट उत्तर येत होतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा डायरेक्शनचा क्वेश्चन आहे. बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते. एक पुरुष 4 किलोमीटर उत्तरेकडे चालतो. ठीक आहे, आता हा पुरुष आहे समजा, हा 4 किलोमीटर त्यांनी म्हटल्याप्रमाणे उत्तरेकडे चालतो. ठीक आहे, चालला उत्तरेकडे चालला तो. ठीक आहे, आणि नंतर उजवीकडे वळतो. आता हा हा अशा डायरेक्शन मध्ये असणार, ह्याची उजवी बाजू डावी बाजू, म्हणजे तो काय करतो उजवीकडे वळतो आणि काय करतो 4 किलोमीटर परत चालतो. ठीक आहे, म्हणजे तो कुठे असणार आहे या बाजूला असणार आहे. तर त्याची काय असणार आहे, ही असणार आहे ती डावी बाजू असणार आहे, ही उजवी बाजू असणार आहे. मग त्यांनी काय म्हटले तो डावीकडे वळतो, परत तो डावीकडे वळतो आणि 4 किलोमीटर चालतो. तर त्याची डायरेक्शन कशी, डावी बाजू कोणती ही आहे, तर डावीकडे तर काय करतो तो चालतो किती 6 किलोमीटर चालतो. 6 किलोमीटर चालतो. आता आरंभ स्थानाच्या तो कोणत्या दिशेला आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. आता त्यांनी काय विचारलं इथं डिस्टन्स काढायचंय का आपल्याला, तर नाही, इथं दिशा विचारलेली त्यांना. सगळ्यांना बघा बेसिक दिशा माहिती असल्या पाहिजे. मला अपेक्षा आहे सर्वांना माहिती असतील, तरी पण मी इथे तुम्हाला ड्रॉ करून देते. इकडे ही कोणती पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि ही कुठली असणार आहे तो उत्तर असणार आहे. ठीक आहे, पण आता बघा आपल्याला असं काढायचं का, आता ही दक्षिण दिशा आहे समजा, हा ए, याच्यापासून याची डायरेक्शन काढायची आपल्याला. तर आपण ह्याला ही डायग्राम पूर्ण करूयात का? समजा हे असं काहीतरी काढलं आपण, तर दिशा आपल्याला ओळखायला सोप्या जातील डॉट डॉट मध्ये. ऍक्च्युअल मध्ये आपलं एवढंच आहे, पण आपण दिशा ओळखण्यासाठी इथं बघा समजा ही दक्षिण आहे, ही काय येणार उत्तर, ही काय येईल पश्चिम येईल, तर ही काय येईल पूर्व. म्हणजे बघा ह्यातली कुठलीच दिशा येत नाहीये, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, हे कुठंतरी असं मध्यंतरी आहे बघा. तर बघा आता आपल्याला काय लिहायला काय माहिती असलं पाहिजे, तर बेसिक आपल्याला माहिती असलं पाहिजे आग्नेय, नैऋत्य, वायव्य, दिशा, ईशान्य. इथं काय येणार आग्नेय, इथे येणार नैऋत्य, इथं काय येणार वायव्य आणि इथे काय येणार ईशान्य. ठीक आहे, म्हणजे इथं कुठली दिशा आहे तर ही ह्याच्या आरंभ स्थानापासून ही कोणती दिशा आहे तर ती आहे ईशान्य दिशा. आपल्या ऑप्शन मध्ये ईशान्य कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 2. सोपं होतं, कळलं? ठीक आहे, नेक्स्ट चला. ठीक आहे, आजचे आपले क्वेश्चन संपलेले आहेत बघा. अशाच आपले म्हणजे आतापर्यंत जेवढे लेक्चर झाले, आपण 3 लेक्चर घेतले, आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी सगळ्याच क्वेश्चनला आपण हात घातलेला आहे. ठीक आहे, अजून आपण येणाऱ्या लेक्चर मध्ये अजून प्रॅक्टिससाठी वेगवेगळ्या एक्झाम मधले क्वेश्चन घेऊन येणार आहोत. तर 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये तुम्ही ही सिरीज बघत चला. ठीक आहे, धन्यवाद.